सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी बोर्डे परिवाराकडे सदा पूजनीय भिक्खू संघास भोजनदान परित्राण परितदेशना या निमित्ताने निमंत्रित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक आणि आमच्या सर्वच भंतेजी, निमित्त आहे बोर्डेताई धम्म दर्शन सहलीमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्या निमित्ताने एक कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं या उद्देशाने भिक्खू संघाला त्यांनी निमंत्रित केलं। दुसरंही एक छोटंसं निमित्त आहे, बाळ तक्ष त्याचा जन्मदिवस, प्रथम जन्मदिवस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। त्या निमित्ताने सुद्धा बाळाला शुभाशिष मंगलकामना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात। तथागतांच्या पवित्र स्थळाचं दर्शन घेऊन आपण जे पुण्य संपादन करत असतो, आता तसे अनेक वेळा म्हणजे अनेक कार्यक्रम झाले। खरं तर टूरला आम्ही अनेक वेळा गेलो, अनेक टूर काढल्या, पण यावेळेस जो उत्साह उपासकांमध्ये होता किंवा टूरून आल्यानंतर जे कार्यक्रम होत आहेत, यापूर्वी काय आम्ही कार्यक्रम वगैरे काय केले नाही, कारण वेळच मिळत नाही आणि असं तेवढं काही तसं नियोजनसुद्धा त्यांचं नसल्यामुळे, पण यावेळेस मला वाटतं हा 5वा 6वा काहीतरी कार्यक्रम आहे। म्हणजे एक उत्साह आपल्यामध्ये जो आहे आणि त्यानिमित्ताने जुन्या ज्या काही आपल्या स्मृती असतात, चांगल्या आठवणी असतात, त्याचा पुन्हा पुन्हा उजाळा होणे। कारण चांगल्या गोष्टींचं जेव्हा जेव्हा आपण स्मरण करत असतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करून देणाऱ्या, म्हणजे सुख प्राप्त करण्यासाठी फारच मोठी एखादी घटना किंवा एखादी गोष्ट करावी लागते असं काही नसतं। सुख निर्माण होण्यासाठी अगदी छोटीशी जरी एखादी घटना असेल तर ती घटना आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद देणारी ठरत असते आणि छोटीशी घटनेमुळे सुद्धा दुःखही आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असते। तर थोकं थोकं पुण्य करोती असं भगवंतांनी म्हटलं आहे, म्हणजे थोडं थोडं पुण्यकर्म आपण केलं पाहिजे। 2600 वर्षापूर्वी भगवंताने हा उपदेश दिला। वर्तमान काळामध्ये आपण म्हणतो थेंबा थेंबाने तळ साचतं, आहे की नाही, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीने मोठ्या विशाल गोष्टी होऊ शकतात। 2600 वर्षापूर्वी भगवंत म्हणाले की थोकं थोकं पुण्य करोती, म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे आणि हे पुण्यकर्म वर्तमान काळामध्ये आपलं जीवन सुखपूर्वक जगण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतात। आणि जर वर्तमान आपला सुखपूर्वक असेल तर निश्चितपणे येणारं जे काय आपला काळ असतो, येणारं आपलं जे काय आयुष्य असतं
तर तेही खूप चांगल्या प्रकारे सुखपूर्वक आपण जगू शकतो. आणि सदग्रस्तांसाठी भगवंत असे म्हणतात की छोट्या छोट्या गोष्टींचा आपण आनंद घेतला पाहिजे. कारण छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण आनंद घेतला तर हे जे जीवन आहे तसं जीवन फारच अल्प आहे. आपलं जीवन फारच कमी आहे. आपल्याला वाटतं फक्त की मला खूप आयुष्य आहे. एक ना कोणाला असं वाटतं म्हणजे माझं आरोग्य चांगलं आहे, मी 100 वर्षापर्यंत जीवन जगू शकतो. कोणाला असं वाटतं मी 80 वर्षापर्यंत जीवन जगू शकतो. म्हणजे आपल्या आरोग्याला बघून आपण आपल्या आयुष्याच्या कल्पना करत असतो. परंतु स्वभावतः भगवंत असे म्हणतात की निश्चित काही नाही आहे. इथे सर्व काही अनिश्चित आहे. कधी केव्हा कुठे मनुष्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग निर्माण होऊ शकतो की मनुष्य या सृष्टीमधून निघून सुद्धा जाऊ शकतो. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं आयुष्य आपल्याला असतं, सध्या वर्तमान काळामध्ये मी जीवन जगत आहे आणि सध्या वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना हा वर्तमान मला कशा प्रकारे सुखपूर्वक जगता येईल, सध्या या क्षणी मी जे जीवन जगत आहे हा क्षण मला कशा प्रकारे आनंदाने म्हणजे घालवता येईल, हा विचार प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की वर्तमानामध्ये तुम्ही जीवन जगा. परंतु अनेक लोक भविष्यामध्ये जीवन जगतात, भविष्याकडे त्यांचा कल असतो. किंवा अनेक लोक भूतकाळामध्ये जातात, भूतकाळामधल्या काही स्मृती असतात, भूतकाळामधल्या काही घटना असतात, प्रसंग असतात आणि त्यामध्ये भूतकाळामध्ये सुद्धा मनुष्य जीवन जगत असतो. भूतकाळामध्ये जीवन जगणारा मनुष्य सुद्धा दुःख प्राप्त करतो आणि भविष्य काळामध्ये जीवन जगणारा मनुष्य सुद्धा दुःख प्राप्त करत असतो. त्यामुळे प्रेझेंटमध्ये वर्तमान काळामध्ये मी माझं जीवन, मी माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण कशा प्रकारे सुखाने जगू, कशा प्रकारे सुखाने मला जगता येईल, हा विचार आपण केला पाहिजे. आणि बुद्ध तत्वज्ञान आपल्याला प्रेझेंटमध्ये वर्तमान काळामध्ये जीवन जगण्यासाठी शिकवत असतं. भगवंताचे अनेक उपदेश मानवी हितासाठी, मानवी सुखासाठी, मानवी कल्याणासाठी भगवंताने सांगितलेले आहेत. विशेष रूपाने जे आपण पुण्य संपादन करण्यासाठी अनेक देशनेमध्ये मी सांगत असतो, कारण ते अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा आहे. जेव्हा भगवंत म्हणजे महापरिनिर्वाणाच्या समीप असतात तेव्हा आनंद भंतेंना उद्देशून भगवंत म्हणतात, कारण आनंद भंतेंना प्रश्न करतात की भगवान तुम्ही फार लवकर महापरिनिर्वाणाला प्राप्त होत आहात, भगवान आपण फारच लवकर जात आहात, एवढ्या लवकर आपण जायला पाहिजे नाही. तेव्हा भगवंत म्हणतात की आनंद, हे जे शरीर आहे हे शरीर नश्वर आहे, हाडामासाने बनलेला आहे आणि एक ना एक दिवस मनुष्य मृत्यूला प्राप्त होणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे एक ना एक दिवस प्रत्येकाला जावंच लागतं. तर आनंद म्हणतो की भगवान माझ्या नंतर म्हणजे तुमच्या नंतर सदग्रस्तांसाठी, उपासकांसाठी, उपासिकांसाठी असं कोणतं पुण्यक्षेत्र आहे किंवा कोणती अशी घटना म्हणजे कोणतं कार्य केल्यानंतर आम्हाला सुख प्राप्त होईल, तेव्हा प्रामुख्याने भगवंत या 4 स्थळांचा उल्लेख करतात. भगवंत असे म्हणतात की सदग्रस्तांना जर सुख प्राप्त करायचं असेल तर 4 स्थळांचं दर्शन त्यांनी घेतलं पाहिजे. जिथे बोधिसत्वाचा जन्म झाला असं लुंबिनी वन, ज्या बोधिसत्वाने 29 वर्ष संसारामध्ये घालवले, सांसारिक जीवन जगलं आणि 29व्या वर्षी ग्रहत्याग केला. ग्रहत्याग करून 6 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून या जगामध्ये दुःख, अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड या सर्वांवरती उपाय जे सम्यक संबोधीचा ज्यांनी लाभ केला, जिथे भगवंताला बोधी प्राप्त झाली असे बुद्धगया, त्याही स्थळांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. 45 वर्ष भगवंताने 82,000 उपदेश दिलेले आहे. 45 वर्ष सतत भगवंत लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी फिरत राहिले आणि 82,000 उपदेश भगवंताने आपल्या 45 वर्षाच्या जीवनामध्ये दिलेले आहे. 2,000 उपदेश भगवंताचे अग्रश्रावक
मग त्यामध्ये महामोग्गलन असेल, सारिपुत्त असेल, आनंद असेल, यश असेल, महाकाश्यप असेल, म्हणजे असे असंख्य भिक्खू होते ज्यांनी 2000 उपदेश दिले आणि भगवंताने त्याचं अनुमोदन केलं. असे 84,000 उपदेश भगवंताने दिले. परंतु हा उपदेश भगवंताने ज्या ठिकाणी दिला, प्रथम ज्या ठिकाणी दिला, जे सारनाथ ही पवित्र अशी भूमी आहे, त्या पवित्र भूमीचं दर्शन घेणे सुद्धा सदग्रस्तांच्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करून देणारं असतं. त्यानंतर भगवंताचं महापरिनिर्वाण होते कुशीनारा या प्रदेशामध्ये. तसं त्या काळामध्ये कुशीनारा हा जो प्रदेश आहे हे अत्यंत छोटंसं असं खेड असतं आणि आनंद भगवंताला म्हणतात सुद्धा की भगवान एवढे मोठमोठे शहर आहे, आपण या कुशावत म्हणजे कुशीनगरमध्ये का महापरिनिर्वाण ग्रहण करत आहात. तर भगवंत असं की आनंदा ही कधी काळी कुशावती राज्याची फार मोठी राजधानी होती आणि तेव्हा हे अत्यंत विशाल असं शहर होतं. त्यामुळे कुशीनाराला सुद्धा आपण दर्शन घेतलं. त्याच्या सोबत आपण राजगीरला गेलो, नालंदाला गेलो, वैशालीला गेलो. त्यानंतर अत्यंत रमणीय आणि सर्वांना प्रिय आवडणारं ठिकाण म्हणजे नेपाळ पोखराला सुद्धा आपण गेलो. म्हणजे ह्या ज्या काही आठवणी आहेत आपल्या ऐक नाही किंवा तुमच्या, आम्ही तर नेहमीच जातो म्हणा, विशेष रूपाने तुमच्या, तर ते तुम्हाला सुख देणारे ठरत असतात ऐक ना. आणि त्यामुळे सदग्रस्तांनी या 4 स्थळाचं दर्शन घेतलंच पाहिजे. उपासक उपासिकांनी एक वेळा नव्हे तर अनेक वेळा या 4 स्थळांचं दर्शन घ्यावं. कारण संसारिक जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की फार कमी सुखाचे क्षण संसारिक लोकांच्या जीवनामध्ये असतात. एक कवी म्हणतो, सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ऐक ना, म्हणजे दुःख असंख्य आहे मनुष्याच्या जीवनामध्ये, परंतु सुख मात्र जवासारखं अत्यंत छोटं, अत्यंत सूक्ष्म असे सुखाचे क्षण आपल्या जीवनामध्ये असतात. तर या सुखाच्या क्षणाचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे आणि वारंवार आपण गेलं पाहिजे. कारण यासाठी लागणारा जो काही खर्च असतो तो अत्यंत अल्प आहे, म्हणजे फार कमी आहे. किंवा सर्वच स्थळ बघितले पाहिजे असंही काही नाही आहे. जर आपल्याला असं वाटलं तर केवळ आपण बुद्धगयात बघू शकतो, आपल्याला असं वाटतं केवळ आपण सारनाथला जाऊ शकतो, आपल्याला असं वाटतं फक्त लुंबिनीला आपण जाऊ शकतो, आपल्याला वाटलं तर केवळ आपण कुशीनगरला जाऊ शकतो. परंतु नित्य नेमाने या स्थळांचं दर्शन घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं पाहिजे. कारण पुण्याचा संचय हा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुण्याचा संचय जर मनुष्याच्या जीवनामध्ये नसेल तर तो मनुष्य सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. आणि हे वारंवार केलं पाहिजे. पुण्य हे वारंवार केलं पाहिजे. कारण एक पुण्य करून जर थांबतो असं म्हटलं तर तिथे मनुष्य सुखी राहू शकत नाही. उदाहरण देतात भगवंत पुण्याच्या बाबतीमध्ये, कुशल कर्माच्या बाबतीमध्ये. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादं धान्याचं कोठार भरलेलं असावं, धान्याने परिपूर्ण कोठार भरलेलं असावं आणि त्या कोठारातून मनुष्य थोडं धान्य जर काढत असेल, एक ना एक दिवस ते संपणार आहे, कारण तो निसर्गाचा नियम आहे. परंतु पुन्हा जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकत राहिले, त्या धान्याच्या कोठारावर धान्य पुन्हा तुम्ही टाकत राहिले, पुन्हा मेहनत केलं, परिश्रम केलं आणि पुन्हा ते कोठार भरण्याचा आपण प्रयत्न केला तर ते कधीही कमी होणार नाही. अगदी तशाच पद्धतीने आपलं पुण्य हे सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये करत राहिलं पाहिजे. जेव्हा संधी उपलब्ध होते तेव्हा हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म आपण केलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की मानवी जीवन मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभो पुरीसा जनो असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म मिळणे, अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याचा जन्म अनंत पुण्य प्राप्त केल्यानंतर तो प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे या मानवी जीवनामध्ये मी कशा प्रकारे सुखी राहू, माझं जीवन कसं सुखी बनेल, माझा परिवार कशा प्रकारे सुखी बनेल आणि मी सुखी बनल्यानंतर तो सुखाचा मार्ग मी इतरांना कशा प्रकारे सांगेल. कारण भगवंताने कधीही, म्हणजे भगवंताने जो उपदेश दिला तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगत आहे,
यासाठी मी खात्रीपूर्वक सांगत आहे की मी केलेल्या कर्मामुळे मला सुख प्राप्त झालं आहे. दान भगवंत सांगतात, तर भगवंत असे म्हणतात की मी केवळ तुम्हाला सांगत नाही दान पुण्य कर्म करा म्हणून, तर मी माझ्या अनेक जन्मामध्ये एवढं दान पुण्य केलं आहे की या सृष्टीमध्ये अशी एकही वस्तू नाही आहे जी मी दान केलेली नाही आहे. म्हणजे या सृष्टीवर जेवढ्या काही वस्तू आहे त्या सर्व मी दान केलं आहे. भगवंत असे म्हणतात की मी सील पालन एवढं केलेलं आहे की माझ्या शरीराचा अनेक वेळा मी त्याग सुद्धा केलेला आहे. म्हणजे सील पालन करत असताना सुद्धा अनेक कठीण प्रसंगी मी सीलाचं पालन केलं आहे. मी तपश्चर्या ध्यान साधना माझ्या जीवनामध्ये एवढी केली आहे की अन्य कोणीही करू शकत नाही. हे खात्रीपूर्वक मी यासाठी सांगत आहे कारण याचा मी अनुभव घेतला आहे, या मार्गाने मी गेलो आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सुखाला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तुम्ही सुद्धा या कुशल कर्माला पुण्य कर्माला धारण केलं पाहिजे, त्याचं अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. त्याचं अनुसरण केलं, त्याचं आचरण केलं तर मानवी जीवन आपण अत्यंत सुखपूर्वक असं जगू शकतो. भगवंत असे म्हणतात की सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासन. संसारिक जीवन जगत असताना आपण काया वाचा आणि मनाने माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म होणार नाही, वाईट कर्म होणार नाही, अशा प्रकारची भावना सदा सर्व काळ आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. पुण्यकर्म कुशल कर्म सदा सर्व काळ आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सदा सर्व काळ जर आपण पुण्यकर्म करू, कुशल कर्म करू, तर निश्चितपणे आपलं जीवन हे सुखाच्या मार्गाकडे आपण जाऊ शकतो. नेहमी आपण चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे आणि ह्या पुण्याचा संचय जर आपण आपल्या जीवनामध्ये केला तर निश्चितपणे आपल्याला सुख प्राप्त होत असते. कारण सुख हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण आपण जे जीवन जगत आहोत, प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असावं, प्रत्येकाला असं वाटतं मी समाधानी असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसावं, असं प्रत्येकाला वाटतं. परंतु स्वभावतः जर आपण विचार केला, चिंतन केलं तर सर्वच लोक सुखी असतात का? नाही. किंवा सर्वच लोक दुःखी सुद्धा नसतात. परंतु भगवंत असे म्हणतात की सुखी लोकांची संख्या फार कमी आहे, दुःखी लोकांची संख्या या सृष्टीमध्ये अधिक आहे. कारण दुःख म्हणजे दुःखाची जी कारणं आहे, दुःखाची कारणं आपल्या भोवताल असतात. दुःखाची कारणं आपल्या मनामध्ये तर असतातच असतात, परंतु भोवताल सुद्धा म्हणजे आपल्या परिसरामध्ये सुद्धा, आपल्या सहवासामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा त्यांच्यामुळे सुद्धा दुःखाची कारणं आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. आणि त्यामुळे दुःख निर्माण करण्यासाठी चारही बाजूने आपल्याला प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडत असतात. भगवंत असे म्हणतात की सुखाचे क्षण फार असे कमी असतात, कारण ते स्वतःला निर्माण करावं लागतं, स्वतः प्रयत्न करावे लागतात, स्वतः परिश्रम करावे लागतात, स्वतः त्यासाठी मेहनत करावी लागते. कारण सुख अशी गोष्ट आहे की ती काय ज्या वस्तू आपण मार्केटमधून घेतो तर तसं काही सुख नाही घेता येत. आणि तसं जर सुख घेता आला असतं तर मग तर काही विषय नव्हता. समजा ज्यांच्याकडे पैसा जास्त तो मनुष्य सुखी, ज्यांच्याकडे पैसा नाही तो मनुष्य मात्र मग दुःखी असतात. बरं झालं ते विकत घेता येत नाही, ऐक ना, सुख विकत घेता येत नाही. तसं भौतिक सुख विकत घेता येतं, ऐक ना. भौतिक सुख जे आहे किंवा भौतिक सुख साधना आहे तर ते मात्र आपण विकत घेऊ शकतो. जसं गरमी दूर करायची आहे आपण फॅन विकत घेऊ शकतो, ऐक, उन्हाळ्यामध्ये आपण एसी लावू शकतो. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो. परंतु म्हणजे कायमस्वरूपी ज्याला सुख असं म्हटलं आहे, निब्बानं परमं सुखं वदन्ति बुद्धा, असं भगवंतांनी म्हटलं आहे. निब्बाणासारखं श्रेष्ठ सुख या जीवनामध्ये नाही आहे. हे भौतिक सुख आहे, काही क्षणापुरतं आपल्याला निर्माण करून देत असते, परंतु कायमस्वरूपी सुख जर निर्माण करायचं असेल तर ते मात्र निब्बाणगामी सुख आहे. मग ते कसं प्राप्त करावं तर ते कुशल कर्म करून, पुण्य कर्म करून, चांगल्या प्रकारचं कर्म करून त्या सुखाला आपण प्राप्त करू शकतो. आणि त्यामुळे संसारामध्ये राहून सुद्धा, संसारिक जीवन जगत असताना सुद्धा
हे थोडे थोडे जे आपण कर्म करत असतो, तर हे थोडे थोडे कर्म आपल्याला निर्वाणगामी अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. अनाथ पिंडक एक वेळेस जेव्हा पहिल्यांदाच भगवंताकडे म्हणजे जात असतो, भगवंताकडे गेल्यानंतर तो भगवंताला प्रश्न करतो की भगवान, संसारामध्ये राहून सुद्धा ज्या सुखाची आपण व्याख्या करता, ज्या सुखाचा आपण गौरव करता, तर हे सुख निब्बाणगामी सुख, निर्वाणगामी सुख संसारामध्ये राहून सुद्धा प्राप्त होऊ शकते का? तर भगवंत असे म्हणतात की हो, संसारामध्ये राहून सुद्धा म्हणजे निर्वाण प्राप्त करण्यासाठी तो म्हणतो केवळ भिक्षू बनलं पाहिजे का? कारण भिक्षू लोक परिवर्जेच्या जीवनाची फार स्तुती करतात, वाहवा करतात. ते तुमचं उदाहरण देतात की बघा, सिद्धार्थ गौतमाने राजमहल सोडला. हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी त्यांना 3 महल होते. ते सर्वच्या सर्व महल त्यांनी सोडून दिले. 1000 एकर शेती त्यांच्याकडे होती, ती शेती सुद्धा त्यांनी सोडून दिली. म्हणजे सर्व प्रकारच्या वैभवाचा त्यांनी त्याग केला आणि ते बुद्ध झाले. तर हे असं उदाहरण देतात ते. तर तो म्हणतो की भगवान, संसारामध्ये राहून सुद्धा आपण सुखी जीवन जगू शकतो का? तर भगवंत असे म्हणतात की हो, जो मनुष्य उदात्त आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करतो, मग तो संसारामध्ये राहो किंवा मग तो प्रवर्जित असतो, आर्य अष्टांगिक मार्गाचं जर तो अनुसरण करत असेल तर निश्चितपणे तो दुःखमुक्त होऊ शकतो. दुःखमुक्त आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे जाण्याचा तो मार्ग खुला करू शकतो. आणि त्यामुळे आचरण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे आपल्यासाठी, सर्वांसाठी. आणि या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्य सत्वासाठी आचरण अत्यंत महत्वपूर्ण असतं. कारण आचरणाशिवाय कोणतीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत नसते. आणि त्यामुळे हे छोटे छोटे जे आपण कर्म करत असतो, हे आपल्या पुण्याचे कर्म असतात, कुशल कर्म असतात. आणि चांगल्या प्रकारचं आपल्या जीवनामध्ये एक सुख प्राप्त करून देण्यासाठी हे कर्म सहाय्यक ठरत असतात. आज बोर्डे परिवाराने अत्यंत सुंदर, अत्यंत स्वादिष्ट, रुचकर अशा प्रकारचं 5 बुद्धपुत्रांना भोजन दान दिलेलं आहे. ते चिवरदान सुद्धा करत आहेत, परिष्कार दान सुद्धा करत आहेत, म्हणजे जे काही दान पुण्य करत असतील. कारण हे भोजन दान देणे सुद्धा भगवंत असे म्हणतात की आपण भोजन दान सुद्धा दिलं पाहिजे भिक्षूंना विशेष रूपाने. आणि 2 भोजनाला भगवंताने विशेष महत्व दिलेलं आहे. एका भोजनाला भगवंत असे म्हणतात की ज्या भोजनामुळे मला सम्यक संबुद्धीचा लाभ होण्यासाठी मदत झाली, जे सुजाता मातेने खीर दिली होती. कारण सिद्धार्थ गौतम त्या मरणावस्थेमध्ये त्या क्षणी होते. सुजाता मातेने जी खीर बनवली, ज्या खिरीमुळे त्यांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त झालं. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या जीवनामध्ये हे प्रथम भोजन आहे की ज्या भोजनामुळे मला निर्वाणगामी अवस्थेकडे, संबोधीकडे जाण्यासाठी मदत झाली. म्हणून माझ्या जीवनामध्ये हे सर्वश्रेष्ठ असं भोजन आहे. दुसरं भोजन भगवंत असे म्हणतात की तुम्ही शेवटच्या भोजनाला कमी लेखू नका. कारण भगवंत असे म्हणतात, आनंदा लोक असं म्हणतील, चुंद लोहाराने भगवंताला भोजन दिलं, भगवंताला अतिसार झाला आणि भगवंत मृत्यूला प्राप्त झाले. आनंदा तू लोकांना सांग, हे भोजन सुद्धा तेवढंच महत्वपूर्ण आहे जेवढं पहिलं भोजन होतं, की ज्या भोजनामुळे मला सम्यक समृद्धीचा लाभ झाला. तर हे भोजन, ज्या भोजनामुळे मी महापरिनिर्वाणाला प्राप्त होत आहे, हे भोजन सुद्धा समान रूपाने फळ देणार आहे, समान रूपाने त्याचं कुशल कर्म आहे. आणि माझ्या जीवनामध्ये ही 2 भोजन भगवंत असे म्हणतात की अत्यंत महत्वपूर्ण असतात. आणि हे महत्वपूर्ण आहे, पुण्य संपादन करून देणारे आहे. त्यामुळे सदा सर्व काळ आपण भिक्खू संघाला भोजन दान सुद्धा दिलं पाहिजे. कारण त्यामुळे 4 गोष्टी आपण भिक्षूंना दान करतो, आयुष्य दान करतो, वर्ण दान करतो, सुख दान करतो, बल दान करत असतो. म्हणजे जे जे आपण दान पुण्य करत असतो, तर या सर्वच्या सर्व दान पुण्य आपल्या ज्या तृष्णा असतात, या तृष्णेला नष्ट करण्यासाठी सहाय्यक ठरत असतं. कारण दान हा बोधिसत्वाचा सद्गुण आहे. भगवंत असे म्हणतात की जर दान, तुमच्या मनामध्ये ही भावना जर उत्पन्न होत असेल, तर बुद्धत्वाचा अंकुर तुमच्या चित्तामध्ये निर्माण होतो. आणि ज्यांच्या चित्तामध्ये बुद्धत्वाचा अंकुर निर्माण होत असतो, तर तो मनुष्य बुद्धत्वाकडे जाणाऱ्या कुशल कर्माला धारण करत असतो. आणि बुद्धत्वाकडे जाणाऱ्या कुशल कर्माला
जर आपण धारण करत असेल तर आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे विकार असतात, राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकाराला हळूहळू आपण कमी करत असतो. आणि हाच खऱ्या अर्थाने जीवन मार्ग आहे, सुखाचा मार्ग आहे. आणि मग सदा सर्व काळ आपण शीलाचं पालन करावं, सदा सर्व काळ आपण दानपुण्य करावं, सदा सर्व काळ अनापानसतीची भावना आपण करावी, विपश्यनेची भावना करावी, मंगल मैत्रीची भावना सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये करावी, स्वतःप्रती मैत्री करावी, परिवाराप्रती मैत्री करावी आणि एकंदर या संपूर्ण सृष्टींच्या प्रती आपण मैत्री भावना करावी. म्हणजे जेवढं आपल्या मनाला कुशल कर्मामध्ये, कुशल कार्यामध्ये, कुशल विचारामध्ये गुंतवता येईल तेवढं गुंतवून आपण पुण्य संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जे काही आपल्या भोवतालचं वातावरण असतं तर केवळ निगेटिव्ह एनर्जी निर्माण करणारं वातावरण असतं. आपल्याला आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जर निर्माण करायची असेल तर स्वतःच्या मनाला अत्यंत परिपक्व, अत्यंत मजबूत बनवलं आपण पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. सद्धमाचं अनुसरण करणे, सद्धमाचे आचरण करणे आपल्या जीवनामध्ये एक नैतिक बल आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतं. आणि म्हणून आज या मंगलमय प्रसंगी बोर्डे परिवाराने आज एकंदरीत जे जे काही कुशल कर्म केलेलं आहे, पुण्यकर्म केलं आहे, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने संपूर्ण बोर्डे परिवारांना, विशेष रूपाने बाळ तक्ष यांना त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.